ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ LB फर्स्ट इयर सेमिस्टर 2 मार्च 2025 मराठी व इंग्रजी प्रश्नपत्रिका अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. शासकीय कायदा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ LLB1 सत्र -2 मार्च 2025. दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येकी 12 गुण. 1. न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उपाय. रेमेडीज इन ज्युडिशियल रिव्ह्यू. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे प्रशासकीय कृतींची कायदेशीरता तपासण्याचा आणि त्या कायद्यानुसार आहेत याची खात्री करण्याचा न्यायालयाचा अधिकार होय. उपायांचे प्रकार. 1. घटनात्मक उपाय. प्रादेश रिट्स. भारतीय संविधानाच्या कलम 32 आणि 226 अंतर्गत न्यायालय प्रादेश जारी करतात. बंदी प्रत्यक्षीकरण. हॅबियस कॉर्पस. बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला मुक्त करण्यासाठी. परमादेश. मॅन्डमस सार्वजनिक प्राधिकरणाला त्याचे कर्तव्य बजावण्याचे आदेश देणे. उत्प्रेषण सरशीरारी. कनिष्ठ प्राधिकरणाचा बेकायदेशीर आदेश रद्द करणे. प्रतिषेध प्रोहिबिशन. कनिष्ठ न्यायालयाला अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखणे. अधिकार पृच्छा. क्वो वॉरंटो. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या कायदेशीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे. 2. समन्यायी उपाय. इक्विटेबल रेमेडीज. मनाई हुकूम. इंजंक्शन. चुकीच्या कृती थांबवण्यासाठी न्यायालयाचा आदेश. घोषणापत्र. डेक्लरेशन. पक्षांच्या हक्कांची अधिकृत घोषणा करणे. 3. वैधानिक उपाय. स्टॅच्युटरी रेमेडीज. विशिष्ट कायद्यांतर्गत दिलेले पर्याय. अपील. पुनरीक्षण. न्यायाधिकरण. 4. नुकसान भरपाई. डॅमेजेस. बेकायदेशीर प्रशासकीय कृत्यांसाठी आर्थिक भरपाई. न्यायालयीन पुनर्विलोकनाचे आधार. बेकायदेशीरता. अतार्किकपणा. प्रक्रियात्मक अयोग्यता. प्रमाणबद्धता. निष्कर्ष. न्यायालयीन पुनर्विलोकन कायद्याचे राज्य, जबाबदारी आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करते. 2. महामंडळ आणि वर्गीकरण. कॉर्पोरेशन आणि क्लासिफिकेशन. अर्थ. महामंडळ ही कायद्याने निर्माण केलेली एक कृत्रिम कायदेशीर व्यक्ती आहे जिचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, चिरंतन वारसा आणि स्वतःची मुद्रा सील असते. वैशिष्ट्ये. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, चिरंतन वारसा, मर्यादित दायित्व, दावा लावण्याचा आणि दावा लावला जाण्याचा अधिकार. वर्गीकरण. 1. वैधानिक महामंडळ. कायद्याद्वारे तयार केलेले. उदा. भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC. 2. नोंदणीकृत महामंडळ. कंपनी कायदा 2013 अंतर्गत स्थापन झालेले. 3. एकल महामंडळ. कॉर्पोरेशन सोल. एका व्यक्तीचे महामंडळ. उदा. राष्ट्रपती, राज्यपाल. 4. समूह महामंडळ. कॉर्पोरेशन ॲग्रिगेट. व्यक्तींच्या समूहाने बनलेले महामंडळ. 5. सार्वजनिक आणि खाजगी महामंडळे. सार्वजनिक, शासकीय नियंत्रण आणि खाजगी, व्यक्तींच्या मालकीचे. निष्कर्ष. आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजिक विकासासाठी महामंडळे आवश्यक आहेत. 3. प्रत्यायोजित विधिमंडळावर वैधानिक नियंत्रण. लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेशन. प्रत्यायोजित विधान म्हणजे विधिमंडळाने दिलेल्या अधिकारांतर्गत कार्यकारी मंडळाने एक्झिक्युटिव्ह बनवलेले नियम. नियंत्रण पद्धती. 1. पटलावर मांडण्याची प्रक्रिया. लेईंग प्रोसिजर. नियम संसदेसमोर मांडणे आवश्यक असते. 2. समिती नियंत्रण. अधीनस्थ विधान समिती अधिकारांचा अतिवापर किंवा गैरवापर तपासते. 3. प्रश्न आणि चर्चा. संसद सदस्य प्रत्यायोजित कायद्यांवर प्रश्न विचारतात आणि चर्चा करतात. 4. बदल किंवा रद्द करण्याचा अधिकार. विधिमंडळ अशा नियमांमध्ये दुरुस्ती करू शकते किंवा ते रद्द करू शकते. निष्कर्ष. यामुळे कार्यकारी मंडळ अधिकारांचा गैरवापर करणार नाही याची खात्री मिळते. 4. प्रशासकीय स्वेच्छाधिकार आणि त्याचे नियंत्रण. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशन आणि इट्स कंट्रोल. अर्थ. प्रशासकीय स्वेच्छाधिकार म्हणजे अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे दिलेले स्वातंत्र्य. गरज. लवचिकता, कार्यक्षमता आणि जलद निर्णय. स्वेच्छाधिकाराचा गैरवापर. दुष्ट हेतू. अप्रासंगिक विचार, मनमानी कारभार. नियंत्रण यंत्रणा. 1. न्यायालयीन नियंत्रण. गैरवापराच्या बाबतीत न्यायालये हस्तक्षेप करतात. 2. वैधानिक नियंत्रण. प्रश्न, चर्चा आणि समित्यांद्वारे. 3. कार्यकारी नियंत्रण. वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे देखरेख. निष्कर्ष. स्वेच्छाधिकाराचा वापर न्याय्य, वाजवी आणि सद्भावनेने केला पाहिजे. 5. प्रशासकीय कायद्याचा विकास, स्वरूप आणि व्याप्ती. विकास. कल्याणकारी राज्याची संकल्पना शासनाचा विस्तार आणि औद्योगिकीकरणामुळे विकास झाला. स्वरूप हा सार्वजनिक कायदा आहे जो प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नियमन करतो आणि न्याय सुनिश्चित करतो. व्याप्ती. नियम बनवणे, प्रत्यायोजित विधान, न्याय निर्णयन, न्यायाधिकरण, अंमलबजावणी आणि न्यायालयीन पुनर्विलोकन. निष्कर्ष. प्रशासकीय कायदा राज्याची सत्ता आणि नागरिकांचे हक्क यामध्ये समतोल राखतो. 6. नैसर्गिक न्याय आणि त्याची तत्त्वे. नॅचरल जस्टिस. अर्थ. नैसर्गिक न्याय प्रशासकीय निर्णयांमध्ये निष्पक्षता सुनिश्चित करतो. तत्त्वे. 1.
ऑडी अल्टरम पार्टम दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकून घेणे. 2. नेमो जुडेक्स इन कॉसा सुआ कोणीही स्वतःच्या प्रकरणात न्यायाधीश नसावा. 3. सकारण निर्णय रिझन डिसिजन निर्णय तर्कसंगत आणि स्पष्ट असावा. अपवाद आणीबाणी गोपनीय बाबी निष्कर्ष नैसर्गिक न्याय मनमानी आणि अन्यायकारक निर्णय रोखतो. 7.7 भारतातील नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया अर्थ नागरी सेवा म्हणजे प्रशासकीय सेवा ज्या शासनासाठी जबाबदार असतात. रचना यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC आणि अखिल भारतीय सेवांचा समावेश होतो. अधिकार आणि कार्ये धोरण अंमलबजावणी प्रशासन सरकारला सल्ला देणे. जबाबदारी संसदीय नियंत्रण न्यायालयीन पुनर्विलोकन भ्रष्टाचार विरोधी संस्था. निष्कर्ष नागरी सेवा कार्यक्षम प्रशासन आणि सुशासनाची खात्री देतात. 8 सरकारचे करारात्मक आणि अपकृत्य दायित्व कॉन्ट्रॅक्च्युअल आणि टॉर्शियस लायबिलिटी करारात्मक दायित्व. भारतीय संविधानाच्या कलम 299 अंतर्गत करार राष्ट्रपती राज्यपालांच्या नावे असणे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अपकृत्य दायित्व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कृत्यांसाठी सरकार जबाबदार असते. महत्त्वाचे खटले राजस्थान राज्य विरुद्ध विद्यावती कस्तुरीलाल विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य. निष्कर्ष सरकारी दायित्व न्याय आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करते. थोडक्यात उत्तरे प्रत्येकी 5 गुण. सत्ता विभाजन सेपरेशन ऑफ पॉवर्स अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी विधिमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यात सत्तेची विभागणी. 2. सलोखा आणि मध्यस्थी कन्सिलिएशन अँड मीडिएशन न्यायालयीन हस्तक्षेपाशिवाय विवाद सोडवण्याच्या पद्धती. 3. लोकपाल ओम्बड्समॅन प्रशासनाविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करणारी स्वतंत्र संस्था. 4. राष्ट्रपतींचे अधिकार संविधानांतर्गत कार्यकारी कायदेविषयक न्यायालयीन आणि आणीबाणीचे अधिकार. 5. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC नागरी सेवांच्या भरतीसाठीची घटनात्मक संस्था. 6. कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ AV डायसी यांनी दिलेली संकल्पना कायद्याची सर्वोच्चता कायद्यासमोर समानता आणि हक्कांचे संरक्षण. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इंग्लिश डिस्कशन मार्च 2025. Administrative Law LLBI Semester 2 March 2025. A. Long answers 12 marks each. Q1 Remedies in Judicial Review. Judicial review refers to the power of courts to examine the legality of administrative actions and ensure they conform to law. Types of remedies. 1. Constitutional remedies writs. Under Article 32 and Article 226 of the Indian Constitution, courts issue writs. Habeas corpus, to release a person unlawfully detained. Mandamus, directs a public authority to perform its duty. Certiorari, quashes an illegal order of a lower authority. Prohibition, prevents a lower court from exceeding jurisdiction. Quo warranto, questions legality of a person's public office. 2. Equitable remedies. Injunction, court orders to stop wrongful acts. Declaration, court declares rights of parties. 3. Statutory remedies. Provided under specific statutes, appeals, revisions, tribunals. 4. Damages, compensation for unlawful administrative acts. Grounds for judicial review. Illegality, irrationality, procedural impropriety, proportionality. Conclusion. Judicial review ensures rule of law, accountability, and protection of fundamental rights. Q2 Corporation and classification. Meaning of corporation. A corporation is an artificial legal person created by law, having separate legal existence, perpetual succession, and common seal. Features. Separate legal entity, perpetual succession, limited liability, can sue and be sued. Classification of corporations. 1. Statutory corporation, created by statute, e.g., Life Insurance Corporation of India. 2. Registered corporation, formed under company law like Companies Act, 2013. 3. Corporation sole, single person corporation, e.g., President, Governor. 4. Corporation aggregate, group of persons forming a corporation. 5. Public and private corporations, public, government controlled, and private, owned by individuals. Conclusion. Corporations are essential for economic, administrative, and social development. Q3. Legislative control of delegated legislation. Delegated legislation is law made by the executive under powers given by legislature. Methods of legislative control. 1. Laying procedure. Rules must be placed before Parliament, simple laying, negative resolution, affirmative resolution. 2. Committee control. Committee on subordinate legislation, examines excess of power or abuse of authority. 3. Question and discussion.
Members of Parliament question and debate delegated laws. 4. Power to modify or repeal. Legislature can amend or cancel delegated legislation. Conclusion. Ensures executive does not misuse delegated powers. Q4. Administrative discretion and its control. Meaning, administrative discretion means freedom given to authorities to make decisions. Need, flexibility, efficiency, quick decisions. Abuse of discretion, malified intention, irrelevant considerations, arbitrariness. Control mechanisms. 1. Judicial control. Courts intervene in cases of abuse. 2. Legislative control, through questions, debates, committees. 3. Executive control, higher authorities supervise. Conclusion. Discretion must be exercised fairly, reasonably, and in good faith. Q5. Development, nature and scope of administrative law. Development. Developed due to the welfare state concept, government expansion and industrialization. Nature. It is public law, governs administrative authorities and ensures fairness. Scope. Rule-making, delegated legislation, adjudication tribunals, enforcement and judicial review. Conclusion. Administrative law balances power of state and rights of citizens. Q6. Natural justice and its principles. Meaning, natural justice ensures fairness in administrative decisions. Principles. 1. Audi alterum partem, hear the other side. 2. Nemo judex in causa sua, no one should be judge in his own case. 3. Reasoned decision. Decision must be logical and justified. Exceptions. Emergency, confidential matters. Conclusion. Natural justice prevents arbitrary and unjust decisions. Q7. Civil service in India. Meaning, civil services are administrative services responsible for governance. Structure. Includes Union Public Service Commission and All India Services. Powers and functions, policy implementation, administration, advising government. Accountability, parliamentary control, judicial review, anti-corruption bodies. Conclusion. Civil services ensure efficient administration and governance. Q8. Contractual and tortious liability of government. Contractual liability. Under Article 299 of the Indian Constitution, contracts must be in the name of the President, Governor and follow formalities. Tortious liability. Government liable for wrongful acts of employees. Important cases. State of Rajasthan versus Vidyavati, Kasturilal versus Vidyavati, State of UP. Conclusion. Government liability ensures justice and accountability. B. Short answers. 5 marks each. Q1. Separation of powers. Division of power among legislature, executive and judiciary to prevent misuse. Q2. Conciliation and mediation. Methods of dispute resolution without court intervention. Q3. Ombudsman. Independent authority to investigate complaints against administration, e.g. Lokpal. Q4. Powers of President. Executive, legislative, judicial and emergency powers under the Constitution. Q5. Union Public Service Commission. Constitutional body for recruitment to civil services. Q6. Rule of law, concept by A.V. Dicey, supremacy of law, equality before law and protection of rights. Would you